9 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत नाथषष्ठी पैठणी येथे साजरी होणार आहे. यामध्ये जवळपास 15 लाख भाविक या 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये येणार आहेत. जवळपास 700 दिंड्या या ठिकाणी शहरामध्ये वाहनांच्या माध्यमाने पायी या ठिकाणी येणार आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. 11 तारखेला महत्वाचा काला महोत्सव सुद्धा होणार आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त निर्माण केलेला आहे, ज्यामध्ये एक अपर पोलीस अधीक्षक आहेत, एक पोलीस अधीक्षक आहेत, 2 पोलीस इन्स्पेक्टर आहेत, जवळपास 40 अधिकारी, 450 कर्मचारी, होमगार्ड्स 250 आणि त्या व्यतिरिक्त एक RCP प्लाटून आहे. नेहमी जे स्वयंसेवक असतात त्यामध्ये आम्ही जवळपास 250 स्वयंसेवक अधिकचे यावेळेस वाढवलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यावेळेस आम्ही ड्रोनच्या द्वारे सुद्धा या पूर्ण दिंडीचं आम्ही निरीक्षण करणार आहोत. या ड्रोनला PA सिस्टम लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून काही महत्वाच्या सूचना द्यायच्या असतील तर तिथे स्पॉटवर सुद्धा आम्हाला देता येतील ड्रोनच्या माध्यमाने. त्याचबरोबर लक्ष सुद्धा ठेवता येईल. यावेळेस कोणत्याही प्रकारचा गुन्हे घडू नयेत, विशेष करून खिसे कापू असतील, चेन चोरी करणारे आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था या प्रकारे केलेली आहे की जे माहितगार गुन्हेगार आहेत, माहितीचे गुन्हेगार आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स आहेत ते आम्ही पब्लिक प्लेसेसवर डिस्प्ले केलेले आहेत, टीव्हीच्या माध्यमाने सुद्धा आणि पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमाने, जेणेकरून लोक सुद्धा हुशार राहतील आणि ते व्यक्ती जर आले तर तात्काळ पोलिसांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती देतील. या व्यतिरिक्त जे महत्वाच्या दिंड्या आहेत त्या प्रत्येक दिंडीला